तुम्हाला की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये प्रोडक्ट ऑफ रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट b1 into h1 upon b2 into h2 ते डायरेक्ट फॉर्म्युला डोळ्यापुढे आठवून सुद्धा तुम्हाला स्टेटमेंट आठवू शकतं. त्याच्यामध्ये परत तुम्हाला आठवलं पाहिजे इक्वल हाईट तर इक्वल बेस असायला पाहिजे, इक्वल हाईट तर रेशो ऑफ बेस असायला पाहिजे आणि इक्वल बेस तर रेशो ऑफ इक्वल हाईट असायला पाहिजे. ओके सर, तेवढं तर आठवलंय आम्हाला. पुढचं काय म्हणजे सर, पुढचं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आहे. काय आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम? लाईन पॅरलल टू वन साइड ऑफ द ट्रायंगल डिवाइड्स द रिमेनिंग टू साइड इन द सेम प्रोपोर्शन. त्याच्यानंतर अँगल बायसेक्टर काय आहे सर, की अँगल बायसेक्टर ऑल्सो डिवाइड्स द लाईन ओव्हर साइड इन द टू रिमेनिंग साइड. बरोबर आहे, त्या साइडला दोन राहिलेल्या साइडच्या रेशो मध्ये डिवाइड करतो. आणि त्याच्यानंतर लास्ट प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल काय सांगतं की पहा त्याचं स्टेटमेंट व्यवस्थित पाहूया की काय सांगितलेलं आहे. प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स आणि याच्यामध्ये की रेशो ऑफ intercept made by three parallel lines on a transversal is equal to ratio of intercept made by same parallel lines by any other transversal. ठीक है, आउट ऑफ बुकच्या सिलेबसच्या बुकचे नाव सांगा. अजिंक्य पहा. ओके ठीक आहे. मी कालच्या लाईव्ह लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं की जे विद्यार्थी म्हणजे 11च्या एक फाउंडेशन कोर्स साठी सुद्धा एक्स्ट्रा म्हणजे त्यांच्यासाठी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. ते मी वारंवार सांगतोय, ते आता डबल रिपीट करायची गरज नसली पाहिजे. पियर्सन हे 9th ला सुद्धा सांगितलं होतं की पियर्सन हे बुक सॉल्व्ह करायचे आपल्याला मॅथ आणि फिजिक्स साठी. जे विद्यार्थी सॉल्व्ह करू शकतात अशाच विद्यार्थ्यांनी बुक घ्यायचंय. ते काही सोपं काम नाहीये. ऍक्च्युअली तुम्ही करायला पाहिजे, भीती घालत नाहीये, पण लास्ट पर्यंत कंटिन्यू करायचं आपल्याला. लक्षात घ्या ठीक आहे. आणि सर्वांना एकच बुक सांगण्यामागचं कारण काय, मी त्याचे डाऊट तुम्हा सर्वांना एकत्र त्याच्यामध्ये घेऊ शकतो. ठीक आहे, वाटलं तर मग दुसरे एमटीसीचा आहे, एस चान्सचा आहे. ओके ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी परत सांगतोय की बाहेरच्या क्वेश्चन बोर्ड साठी एसएससी बोर्ड मॅथमॅटिक्स मध्ये जो 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे हॉट क्वेश्चन, आणि मी पहा तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला मार्काचं डिस्ट्रीब्युशन सांगतो मी. ठीक आहे, आणि सांगितलं नाही असं बऱ्याच जणांना, काही जणांना लक्षात पण नसेल, पण मला लक्षात असतं मी काय काय सांगतोय, काय काय नाही, काय घ्यायचंय. ठीक आहे, तर मी ते अजून का सांगितलेलं नाहीये की अशी शक्यता आहे एकदम कमी शक्यता आहे. पण जर समजा काही जर चेंज झाला, आता शाळा तर सुरू होणार म्हणताय 15 याच्यापासून, काय दररोज वेगवेगळ्या बातम्या येतात, बातम्याकडे लक्ष नका देऊ. आपलं लेक्चर चालू आहे, जेव्हा फिजिकल क्लासची परवानगी सुरू करतील तेव्हा फिजिकल क्लास घेऊया, असंच चाललं. जर असंच घेऊया आपल्याला नो प्रॉब्लेम नाही. पण जर समजा त्यांना काही ऍडजस्टमेंट करावं लागेल आणि त्यामुळे जर काही समजा पॅटर्न वगैरे चेंज केला, त्यामुळे मी त्याची वाट पाहतोय. जर पॅटर्न वगैरे चेंज नाही झाला तर त्या दिवशी म्हणजे जेव्हा बोर्डाकडून नोटिफिकेशन येईल त्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला मार्कचं हे सांगतो. ठीक आहे, चॅप्टर वाईज आपल्याकडे मार्काची सिस्टीम आहे. एच चॅप्टर मध्ये कोणता क्वेश्चन किती मार्काला येणार आहे ते पण त्याच्यावर आता जास्त फोकस नका करू, समजून घेण्यावर लक्ष असू द्या. त्याच्यामध्ये एच आणि एच आता पहा, आपण थिअरीवरती एवढे 2-4 लेक्चर घातले सिमिलरिटीचे, अजून प्रॉब्लेम आपले 1-2च झालेले आहेत. ठीक आहे, पण आज आता पहा प्रॉब्लेम कसे पटापट सुटतील. ओके, तर हे झालं बुक विषयी. रेग्युलर बुक तर आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर मी परत सांगितले की थिअरम साठी किंवा याच्यासाठी रेग्युलर जे झालंय तेच दुसरी वही करू शकता आणि त्याच्यामध्ये लिहू शकता. तर आता पहा लक्ष द्या की 3 थिअरम पाहिल्यानंतर त्याच्यावरती प्रॅक्टिस सुरू केला होता आपण, प्रॅक्टिस सेट 1.2, आणि त्याच्यानंतर आता आपण पाहत आहोत 1.2 मधलं 2 एक्झाम्पल झाले होते. तर क्वेश्चन नंबर 3, आणि असं एक्झाम्पल झाल्यानंतर तुम्ही क्वेश्चन नंबर 3 लिहून ठेवलं असलं पाहिजे तुमच्याकडे. क्वेश्चन नंबर 3, इन ट्रायंगल MNP, ट्रायंगल MNP, NQ is a bisector. NQ is a bisector. पहा लक्ष द्या, मला थांबून असं वाटतंय
की जर तुमच्याकडे बुक असतील तर हा लिहायचा टाइम आपण वाचवू शकतो आणि त्याच वेळेमध्ये जरासं जास्त प्रॉब्लेम झालं तर फायदा तुमचाच आहे, बरोबर आहे का नाही? मला काय लिहायला इथलं बघून मी इथं लिहू शकतो, प्रॉब्लेम पुस्तकातला बघायचं इथं लिहायचं. पण तुमच्याकडे बुक असतील तर तुम्ही ते प्रॉब्लेम नंतर लेक्चर झाल्यानंतर सुद्धा लिहू शकता. म्हणजे इथं मी जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. याच्याशी जर तुम्ही सहमत असाल तर येस किंवा नो मध्ये रिप्लाय करू शकता. ठीक आहे, बुक त्याच्यानंतर हा राईट, सृष्टीकडे बुक आहे, सर्वांकडेच असायला पाहिजे. ओके राईट, व्हेरी गुड. ओके चलो, म्हणजे लक्षात आले तुम्हाला कसं करायचंय. मग मी प्रॉब्लेम इथं वाचून दाखवतो, म्हणजे प्रॉब्लेमचं डायग्राम वगैरे तर काढणारच होत आपण सॉल्व्ह करायला. फक्त तुम्हाला प्रॉब्लेमचा लिहायचा जो वेळ आहे तो आपण थोडस कमी करू शकतो. नो प्रॉब्लेम. ओके व्हेरी गुड. तर पहा आपल्याला त्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे, एक ट्रायंगल आहे. ओके, तर डायग्राम मध्ये पहा एक ट्रायंगल आहे. कोणता ट्रायंगल आहे? एमएनपी. एमएनपी आणि याच्यामध्ये इथून इथून इथं क्यू याच्यामध्ये काढलेला आहे 2.5 आणि 7 दिलेला आहे. 2.5 हे 5 आणि 7 हा अँगल बायसेक्टर दिलेला आहे आणि वी हॅव टू फाइंड द क्यूपी. ओके, तर तुमची पहिली स्टेप काय असणार सांगा बरं. फर्स्ट स्टेप प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना फर्स्ट स्टेप काय असणार? प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना फर्स्ट स्टेप काय असणार? राईट, व्हेरी गुड प्रांजली. ठीक आहे आदित्य, त्याच्यानंतर परेजन. ओके राईट राईट राईट. ओके, तर पहा लक्ष द्या की फर्स्ट स्टेप की जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला पहा, कारण आता जर अशी सवय लावून घेतली आपण तर हा क्वेश्चन बोर्डामध्ये 1 मार्काला पण पडू शकतो आणि 2 मार्काला पण पडू शकतो. केव्हा केव्हा काय असतं की तुमच्या बोर्डची जी आन्सर शीटला जे तपासायला जे असतं मॉडेल आन्सर, त्याच्यावर कुठेतरी उगाचच अर्धा मार्क घेऊन द्या म्हणून असं लिहिलेलं असतं. आणि तपासताना काय होतं की कुठेतरी म्हणजे सर्व समजून येणारे असतात, तेवढं काही घ्यायचं बिलकुल कारण नाहीये. पण आपलं टार्गेट आउट ऑफ असल्यामुळे आपण चान्स नाही द्यायचं. आपलं टार्गेट फक्त लक्षात ठेवा, आपलं टार्गेट वर गेलो तिथे लिहितो परत. ठीक आहे, ओके. तर पहिली स्टेप आपली त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे? गिव्हन असलं पाहिजे. काय गिव्हन आहे मग आपल्याला काय काय दिले पहा त्याच्यामध्ये. mn इज इक्वल टू 5 दिले, mn इज इक्वल टू 5. ओके, त्याच्यानंतर mq इज इक्वल टू 2.5. ओके, mq इज इक्वल टू 2.5. त्याच्यानंतर pn इज इक्वल टू 7 दिले. ओके, ठीक आहे. मग आता काय करायचंय? क्यूपी काढायचंय. हा अँगल बायसेक्टर सुद्धा दिलाय. मग मी काय लिहिणार आता? इन ट्रायंगल एमएनपी या ट्रायंगल मध्ये, एमएनपी ट्रायंगल मध्ये सेगमेंट QN is an angle bisector. Is an angle bisector. हे का लिहिलं मी? कारण आपल्याला माहिती आहे जर हे जर अँगल बायसेक्टर असेल तर QN divides this side, कोणती साइड? MP in the ratio of remaining side. So we can write by property of angle bisector. The property of an angle bisector, we can write MQ upon QP. MQ upon QP is equal to MN upon MP. MN upon MP. दिलेल्या व्हॅल्यू ठेवा. MQ दिले पहा 2.5, QP आपल्याला फाइंड करायचं आहे. MN आहे 5 आणि MP आहे 7. सो QP इकडे मल्टिप्लाय करा, 7 इकडे मल्टिप्लाय करा. नेक्स्ट स्टेप पहा, 7 into 2.5 is equal to 5 into QP. Therefore next step काय येणार तुमची? QP is equal to 7 into 2.5 upon 5. ते डिवाइड करू शकता याच्यामध्ये. हे पहा 5 चा भागल्यानंतर इथे 0.5 आणि QP is equal to किती यायला पाहिजे मग? 3.5. लक्षात आलं? 3.5. व्हेरी गुड. ठीक आहे, तर लास्टला फायनल आन्सर द्यायचं. therefore QP is equal to 3.5. चलो डन आहे. पहा क्वेश्चन आता आपल्याला एकदम सिंपल वाटायला पाहिजे.
एकदम सिंपलच आहे क्वेश्चन. चलो लिहून घ्यायचंय. तोपर्यंत व्हिडिओ ऑन करा. चला एकदा पाहूया मला कसे कसे बसलात तुम्ही. आणि रेग्युलर अटेंड करायचंय आता लेक्चर, डुम्मे नाही मारायचे. ओके व्हेरी गुड. पहा लक्ष द्या. यश हा ओके चलो ओके टर्न ऑफ करू शकता तुमचा. पुन्हा राहिला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. तुमच्या माईकचा प्रॉब्लेम असेल. डन ओके. चलो व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर ज्याचं झालं तर लगेच तुम्ही क्वेश्चन नंबर 4 लिहू शकता. लगेच लिहायचं, नंतर जे लिहायचं असते ऐवजी नंतर क्वेश्चन नंबर 4 लगेचच लिहू शकता तुम्ही. क्वेश्चन नंबर 4 राईट. क्वेश्चन नंबर 4 लिहा. क्वेश्चन नंबर 4 व्हेरी गुड. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ओके चलो क्वेश्चन नंबर 4 पण लिहून झाला का? खालचं दिसन आहे. ओके ठीक आहे. खालचं माझ्यामुळे दिसन आहे. खालचं खाली काय असलं पाहिजे ते माहिती आहे असलं पाहिजे तुम्हाला. ऍक्च्युअली सिंपल आहे. ठीक आहे. खाली काय आहे ते माहिती आहे ना तुम्हाला. ऍक्टिव्हिटी काढलं फक्त. ओके चलो. तर क्वेश्चन नंबर 4 पहा. मेजर ऑफ अँड सम अँगल्स इन द फिगर. फिगर मध्ये जे काय दिले ते आपल्याला डायग्राम मध्येच आहे. सर्व का कुठे आहे? फिगर मध्येच आहे. मग काय दिलं आपल्याला की याच्यामध्ये एबीसी हा ट्रायंगल आहे आणि एबीसी हा ट्रायंगल असताना आपण इथे एक लाईन मारलेली आहे. पी क्यू. कोणती लाईन आहे? पी क्यू. आणि मग काय दिलेलं आहे आपल्याला की हे अँगल दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचंय मग प्रूव्ह करायचंय. काय प्रूव्ह करायचंय? AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आणि आपल्याला दिलंय हा अँगल 60 आहे, हा अँगल 60 आहे. जर आपल्याला हा रेशो प्रूव्ह करायचा आहे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. कोणत्या थिअरमने प्रूव्ह होईल सांगा मला? कोणत्या थिअरमने प्रूव्ह होईल? प्रॉपर्टी थिअरम. कोणता थिअरम आहे? चलो पटापट आपल्याला हा रेशो प्रूव्ह करायचा आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QB. व्हेरी गुड. पहा सर्वांचा आन्सर आलेला आहे. छेद सृष्टी, सदा, हर्ष, पायल, सूरज, बा. मला म्हणजे नाव वाचता येत नाही तेवढं फास्ट आन्सर येत आहे. ठीक आहे ओके. तर मग आता जेव्हा आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वापरायचा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे तेव्हा आपल्याला त्याच्यासाठी कंडिशन काय की ही लाईन याला पॅरलल असली पाहिजे.
ही लाईन याला काय असली पाहिजे, पॅरलल असली पाहिजे. मग पॅरलल असण्यासाठी आपण आधी ही लाईन याला पॅरलल आहे हे प्रूव्ह करूया. मग ते कसं प्रूव्ह करणार पहा, की पहिली स्टेप गिवन. काय दिले गिवन, की याच्यामध्ये अँगल APQ इज इक्वल टू 60 डिग्री दिलाय अँड अँगल PBC इज इक्वल टू 60 डिग्री दिलाय. राईट, याच्यामध्ये ही गिवन मध्ये आला आपल्याला. मग आता पहा की याच्यामध्ये ही लाईन याला पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आपल्याला. तर आपण जर असं कन्सिडर केलं याच्यामध्ये की ओके ठीक, तर पहा की हा अँगल आणि हा अँगल आपल्याला 60 दिले, करस्पॉन्डिंग अँगल, व्हेरी गुड. ठीक आहे, तर मग कसं करणार मी, अँगल APQ कॉन्ग्रुएंट टू अँगल, कोणता अँगल आहे किंवा इक्वल दिले तरी चालते, अँगल PBC, कारण हे गिवन आहे याच्यामध्ये, कारण 60 दिलेला आहे आपल्याला, each of 60. जर असे असेल तर आपण काय लिहू शकतो, सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट किंवा साइड लिहा, नो प्रॉब्लेम, BC बाय, फक्त इथे महत्वाचं आहे, बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट किंवा बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, एवढं लिहिलं तरी चालतं. पण टेस्ट लिहिणं महत्वाचं आहे, ही पॅरलल लाईनची टेस्ट आहे. ठीक आहे, मग हे जर पॅरलल असेल तर आपल्याला सांगता येतं इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, ABC काय सांगता येतं, इन ट्रायंगल ABC काय आहे, सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट BC, therefore याच्यामध्ये मी काय लिहू शकतो, AP upon PB is equal to AQ upon QC by basic proportionality theorem. राइट, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, कारण हे आपल्याला हे आपण प्रूव्ह केलं. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, अगेन एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, लिहून घ्या. हा, फिफ्थ प्रॉब्लेम लिहा. काय फिफ्थ प्रॉब्लेम लिहू शकता, फिफ्थ प्रॉब्लेम लिहायचं. ओके, फिफ्थ प्रॉब्लेम पण लिहून झालं, आपण सुरू करूया मग. तू जो पाठवलेला प्रॉब्लेम आहे तो सिमिलॅरिटीचा आहे, त्याच्यामुळे एकदा सिमिलॅरिटी झाल्यानंतर मी हा प्रॉब्लेम घेतो. त्याने जे एक डाऊट पाठवला, सिमिलॅरिटी आपला अजून झालेलं नाहीये, त्याच्यानंतर तो तू पाठवलेला प्रॉब्लेम घेतो. ठीक आहे, काय म्हणतो आणि काय नाही झालं. ओके, झालं ना, हे प्रॉब्लेम पण लिहून झाला. फिफ्थ प्रॉब्लेम काय रे, एवढासा प्रॉब्लेम, फक्त आपल्याला डायग्राम पाहिजे.
झाले ना? ओके पहा, तोपर्यंत डायग्राम सॉल्व करायचं राहिलं असेल तर फिफ्थ प्रॉब्लेम. ट्रॅपेझियम. ओके, ट्रॅपेझियम काय होतं? ए बी सी डी ई क्यू. काय काय दिलंय पहा. गिवन मध्ये माझी पहिली स्टेप काय असणार? झाले ना लिहून आता बाकीच्यांचं? पहिली स्टेप काय असणार? गिवन. गिवन काय आहे मला? गिवन काय काय दिले पहा. एपी 15 दिले, पीडी काय दिले? 12 दिले, आणि क्यूसी काय दिले? 14 दिले. क्यूसी काय दिलेला आहे? 14. राईट. सो फाइंड बी क्यू म्हटलेला आहे. व्हेरी गुड. चला, आलेलं पण आन्सर आपल्याला. बरं पहा, लक्ष द्या. तर ट्रॅपेझियम आहे एबीसीडी आणि त्याच्यामध्ये साइड एबी पॅरलल टू पीक्यू पॅरलल टू डीसी दिलेला आहे आपल्याला. तर आता लक्ष द्या, याच्यामध्ये आपल्याला हे पण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे पहा. साइड एबी पॅरलल टू साइड पीक्यू पॅरलल टू साइड बीसी. हे गिवन आहे, परत गिवन मध्येच. ओके. तर आता पहा, 3 लाईन पॅरलल आहेत. एपी माहितीये, पीडी माहितीये, बीक्यू काढायचंय, क्यूसी माहितीये. आपल्याला कोणता प्रॉपर्टी आहे? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. व्हेरी गुड. नंतर 5 टाइपच करून टाकलं सर्व. तर याच्यामध्ये काय लिहिणार मी? याच्यामध्ये की बाय प्रॉपर्टी ऑफ 3 parallel line and their transversal. एवढं जरी लिहिलं तरी चालते. 3 पॅरलल लाईन्स. ठीक आहे. ओके. काय येणार मग? रेशो कसा घेतो आपण? एपी अपॉन पीडी इज इक्वल टू बीक्यू अपॉन क्यूसी. एपी अपॉन पीडी. एपी काय आहे? 15 अपॉन पीडी 12 इज इक्वल टू बीक्यू फाइंड करायचंय अपॉन क्यूसी 14. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 15 into 14 is equal to dq into 12. Therefore, next step, एका खाली एक स्टेप लिहायचं तुम्ही. dq is equal to 15 into 14 upon 12. 12 म्हणायचं का त्याला? काय फरक पडतो रे? एवढं काय आहे त्याच्यामध्ये? ठीक आहे. याला इथं पहा 4 5 तर 70/4. तर हे किती येतं? याने जर डिवाइड केला तर हे 17 हा हे 1 चा, त्याच्यानंतर 3 30 उरले 7, त्याच्यानंतर 2 उरले तर 5. 17.5 येतं. व्हेरी गुड. ठीक आहे. तर 17.5. व्हेरी गुड. ओके. चलो, सिंपल सिंपल प्रॉब्लेम आहे. सिंपल सिंपल. क्वेश्चन नंबर 6 आता तुम्ही करायचा होमवर्क असेल. क्वेश्चन नंबर 6 हे सर्वच होमवर्क आहे. जेवढं झालंय तेवढं तर घरी पाहायचंय, पण क्वेश्चन नंबर 6 तुम्ही न पाहता सॉल्व करायचं. येणार तुम्हाला. सिंपल, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. ओके. क्वेश्चन नंबर 7 करूया. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 6 ओके झालं असेल. स्पीड फास्ट होते असं तर वाटत नाहीये ना कोणाला? पहा, एकदम सिंपल आहे. मी काय म्हटलं होतं की एका लेक्चर मध्ये एक प्रॉब्लेम झालं तरी नका टेन्शन घेऊ. एकच प्रॉब्लेम व्हायला, किंवा एका लेक्चर मध्ये 10 पण प्रॉब्लेम होती, त्याचं पण नका टेन्शन घेऊ की सरनं 10च घेतले एकदमच. आज म्हणजे काय झालं की सरला पहिल्या दिवशी एकच प्रॉब्लेम घेतले, आता 10 प्रॉब्लेम द्यावे. तसं नाहीये. प्रॉब्लेम वरती डिपेंड करतं. तुमच्या कन्सेप्ट किती क्लिअर झाले त्याच्यावरती डिपेंड करतं. एकदम सिंपल. त्याच्यामुळे तुम्ही लेक्चर तुम्हाला किती समजते हा मेन क्रायटेरिया आहे बघा. उगाच जाऊन मजा करायला आम्ही उगाच लय भारी वाटले, उगाच तिकडे लय गर्दी आहे, अरे 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 वाटोळ वाटोळ. बराचा वाटोळ नाही, वाटोळ नाही म्हणा. ठीक आहे. कसं वाटोळ हे. चला, स्टुडंट वाढलेले आहेत. जरासे लेट आलेत का स्टुडंट?
तरी मला अबाव 60च्या स्टुडंट रेग्युलर दिसत होते, थोडस मला कमी दिसत आहेत. ठीक आहे, आपलं टार्गेट तर आहे 100%, पण जेवढे आपल्याकडे आहेत ते तरी कमीत कमी रेग्युलर कन्सिस्टंट राहिले पाहिजेत. खूप महत्वाचं आहे. त्रास होऊ शकतो की रोज 7 वाजता उठायचे, ते लॉकडाऊन मध्ये कोणतरी सांगतो मी 9 पर्यंत झोपायलो, रात्री पबजीच खेळलो, रात्री पिक्चर्स बघितलो, मग आपल्यालाही वाटतं अरे ती मजा करायला आणि आपलं सजग चालू आहे. लक्षात घ्या ती मजा नाहीये, त्याचा त्रास होतो, नंतर खूप त्रास होतो. ठीक आहे, ओके चलो क्वेश्चन नंबर 7. तर आपल्याला कन्सिस्टंट राहायचे, रेग्युलर अपडेटेड. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला काय सांगितलं, क्वेश्चन नंबर 7 पाहूया. हे डायग्राम दिले. चला आपल्याला परत आपल्याला फिगर पाहायचंय. ओके सर, फिगर पाहिले सर, ओके. आणि मग काय केलं, इथून एक ट्रान्सव्हर्सल आहे, ओके सर. मग इथे 3 पॅरलल लाईन्स आहेत. चला आन्सर पण तयार आहे बघा आपल्याकडे. ओके चलो, नो प्रॉब्लेम. ए बी सी डी ई एफ. ओके, ए बी सी डी ई एफ. ये रेज आहे. 4 8 x 12. 4 8 x 12. एकदम सिंपल आहे. फक्त आपल्याला काय फाइंड करायचंय, x आणि a. x तर तुम्ही फाइंड करता, a कसं फाइंड करायचं ते पण सिंपल आहे, एवढं काय अवघड नाहीये. लक्षात घ्या, हे पण तुम्ही सॉल्व्ह करू शकला असता. बरं तुम्ही सॉल्व्ह करता का इथे सॉल्व्ह करा? तुम्ही सॉल्व्ह करा, इथे सॉल्व्ह करा. गिव्हन लिहा, त्याच्यानंतर लिहा की या 3 लाईन पॅरलल दिलेल्या आहेत आपल्याला, आणि बाय प्रॉपर्टी किंवा बाय थेरम ऑफ प्रॉपर्टी ऑफ थेरम किंवा प्रॉपर्टी एक चालेल तुमच्या. ठीक आहे, पॅरलल लाईन. चला इथे सॉल्व्ह करा, तुम्ही सॉल्व्ह करतायत सर्वजण. ओके, मी अजूनही सांगतोय, जास्तीत जास्त जेवढं तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेता येईल मला तेवढं मी प्रयत्न करणार. कंटाळा करायचा नाही आपल्या क्लासमध्ये, बिलकुल करायचा नाही. ओके चलो, यश आन्सर तयार आहे. सृष्टीनं पण टाकलेला आहे, यश गायकवाडनं पण टाकलेलं आहे, बापरे परवेजनं पण टाकलेलं आहे. ओके चलो, बाकीच्या आन्सर येऊ द्या पटापट. पहा सैयदचा आन्सर आलेला आहे. ओके परवेज. सूरज, x इज इक्वल टू 6 आलेला आहे सर्वांचं, आणि a इज इक्वल टू पहा x इज इक्वल टू 6 कसं येईल, रेशो जर घेतला तुम्ही याच्यामध्ये तर कसा रेशो घेणार, bd. अरे bd अपॉन d इज इक्वल टू काय घेणार तुम्ही रेशो, ac अपॉन c. या सर्व व्हॅल्यू दिलेल्या आहेत. कशा दिल्या, 8 अपॉन 4 इज इक्वल टू 12 अपॉन x घेतलंय हे, तर हे किती येतं पहा. अरे बापरे, बसून सोडवलं सर, सरला एवढा कंटाळा नाही नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहा की हे x जर इकडे मल्टिप्लाय केलं मी, इथे किती होईल, 2 होईल. 2 इज इक्वल टू 12 अपॉन x. हे x इकडे पाठवा, x इज इक्वल टू 12 अपॉन 2 इकडे पाठवा, हे 6 आलं. x इज इक्वल टू 6 इथपर्यंत सर्वांनी केलेलं आहे. आणि मग कसं करणार आपण, AE पहा त्याच्यानंतर AE इज इक्वल टू AC plus C. AC plus C. Because A dash C dash A. C lies between A and E. Therefore, AE is equal to AC आहे 12 plus 6 हे झालं 18. व्हेरी गुड, तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह केलेला आहे मला माहिती आहे. फक्त तुम्ही चेक करायचं इथे. ओके, मजा आली सर, मजा आली सर. फॉर्म आला सर. ओके सर, चलो क्वेश्चन नंबर 8 अगेन होमवर्क असणार आपला. क्वेश्चन नंबर 8 अगेन होमवर्क असणार. क्वेश्चन नंबर 9 लिहा. क्वेश्चन नंबर 9 लिहा. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन नंबर 9.
ओके झालं. अरे आन्सर पण काढून पाठवताय, काय फास्ट आहात रे तुम्ही. हा चलो मी क्वेश्चन नंबर लिहायला टाइम दिला, तुम्ही आन्सर पण द्यायला मजा यायला लागली. मजाच आहे. कशी येणार. ओ सर असा ट्रायंगल दिला होता. ओके सर. आणि इथून रेट आला होता. ओके सर. नाव काय होती. ए बी सी डी. ए बी सी डी ई एफ जी एच अजय. बस झालं. ओके चलो. तर काय काय दिलं पहा. हा एक्स आहे. ओके सर. हे एक्स प्लस 5 आहे. नो प्रॉब्लेम. हे एक्स मायनस 2 आहे. नो प्रॉब्लेम. आणि हे आहे एक्स प्लस 2. राईट. तर अशा वेळेस जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही दिल्या तेव्हा गिवन मध्ये नाही दिले तरी चालेल, पण आपल्या सवयीचा पार्ट असला पाहिजे की गिवन मध्ये आपण परत एकदा ए डी इज इक्वल टू एक्स मायनस 2, त्याच्यानंतर ए बी इज इक्वल टू एक्स, त्याच्यानंतर डी सी इज इक्वल टू एक्स प्लस 2 आणि बी सी इज इक्वल टू एक्स प्लस 5. हे तुमच्याच फायद्यासाठी आहे. याचा फायदा म्हणजे एकतर सवय आपल्याला आपल्या बोर्डाच्या आन्सर शीट मध्ये एकदम असं जर व्यवस्थित आन्सर असेल तर आपल्याला एक नक्कीच ऍडव्हान्टेज भेटत असतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी जो आतापर्यंत जे एक्सपिरियन्स केलेला आहे त्याच्यानुसार पहा एलटी सर काही जणांनी 8वा पण प्रश्न सोडून टाकलेला आहे, पण गडबड नका करू. व्यवस्थित कोणतीही चांगली गोष्ट करायची असेल तर तुम्ही त्याला टाइम देण्याची तयारी असलं पाहिजे. मी परत आपल्या याच्यासाठी सांगतो की आपल्याला शॉर्टकट किंवा कमी टाइम मध्ये पटकन काहीतरी भेटल अशा शोधात तुम्ही नक्कीच राहू नका. ठीक आहे. ओके. मेहनत करणाऱ्याला आणि नक्कीच वेळ लागू द्या, पण त्याला आपल्याला नक्कीच आपल्याला हे भेटत असतं पाहिजे. सो काय सांगत होतो मी की असं लिहिल्यानंतर काय होतं पहा, गडबडीमध्ये काय होतं की क्वेश्चन पेपर मध्ये आपण जेव्हा आपण डायरेक्ट लिहितो काय लिहितो. आता याच्या पुढची स्टेप काय असायला पाहिजे. इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी काय आहे की BD ray BD is an angle bisector, is an angle bisector. Therefore, by property of an angle bisector, by property of an angle bisector काय लिहिणार इथे. angle bisector of an triangle काय आहे प्रॉपर्टी. AD upon DC is equal to AB upon BC. आता लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही हा गिवन पार्ट असा एका खाली एक लिहिलेला आहात तेव्हा तुम्हाला इथे जेव्हा व्हॅल्यू कशाची पाहिजे तेव्हा इथे तुम्हाला डायरेक्टली भेटेल. म्हणजे इथे काय होऊ शकतं गडबडीत अशा डायग्राम मध्ये आपण कोणती तरी वेगळी हे म्हणजे तुम्हाला येत नसल्यामुळे नाही, पण ही चुका मॅक्झिमम आउट ऑफ मध्ये एखादा मार्क आपल्याला कुठे काढू शकतात की आपल्याला सर्व येत असतं पण आपण घेतानाच एखादी व्हॅल्यू चुकीची घेतो. पहा तुमच्यासोबत झालं असेल कधी काही जणांसोबत येत असतं कधी, पण काहीतरी कुठेतरी उगाच हाताने आपण लिहिताना चुकीचं लिहिलं त्याच्यामुळे मग तुम्ही गिवन लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ओके चलो एलटीचं झालं ते प्रॉब्लेम आपण सर्वांनी सोडून पण टाकणार. ओके. तर आता काय करणार मी याच्यामध्ये इथेपर्यंत केल्यानंतर के पहा याच्यानंतरची स्टेप एडी इथे पहा काय आहे एक्स मायनस 2 अपॉन डीसी काय आहे एक्स प्लस 2. ओके. एबी आहे एक्स अपॉन डीसी एक्स प्लस 5. आता हा रेशो तुमचा इकडे 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 येऊ शकतो असं तुम्ही जर सॉल्व्ह केला असेल तर कोणी हे इकडे दिलं असेल इकडे दिलं असेल नो प्रॉब्लेम. ओके. अशा वेळेस काय करायचे फक्त आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. क्रॉस मल्टिप्लाय कसं करता पहा बरं. याने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू याने याला मल्टिप्लाय करायचंय एक्स इंटू एक्स प्लस 2. नो प्रॉब्लेम. इथपर्यंत दिसतंय सर्वांना. ओके. तर पहा आता हे दोन ब्रॅकेट आहेत या ब्रॅकेटने याला पूर्ण मल्टिप्लाय करावं लागेल एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू 5 प्लस 5x. पहा परत आता -2 ने पण याला मल्टिप्लाय दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन नक्की आतापर्यंत आपण केलं नव्हतं म्हणून सांगतो. याच्या पुढे आता 10th ला हे सांगायची गरज नाही मला माहिती आहे, पण एकदा
की याने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 5 5x, हे -2 इंटू एक्स -2x -2 इंटू 5 -10 इज इक्वल टू एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस ला प्लस एक्स इंटू 2 2x, एक्स स्क्वेअर काय होणार, कॅन्सल होणार. त्याच्यानंतर हे प्लस 2x आपण इकडे आणूया, कसे देते, हे प्लस 2x काय आणूया इकडे आणूया, इथे काय येणार पहा की मायनस येणार 5x -2x असं लिहू शकतो. 5x -2x हे किती झालं 3x, आणि हे प्लस 2x इकडे आणा -2x, आणि हे -10 तिकडे न्या +10. तुम्हाला सरने एका स्टेप मध्ये खूप साऱ्या स्टेप केल्या का, नाही काही प्रॉब्लेम नाही. जर अडचण असेल तर व्यवस्थित पहा. 5x -2x 3x -10 इज इक्वल टू 2x, हे 2x इकडे आणा मायनस होईल, हे -10 तिकडे न्या प्लस होईल 3x -2x x is equal to 10. x is equal to काय होतं 10, राईट. 7 आलेला आहे, x is equal to 10. तर आपला क्वेश्चन होता फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. लक्षात घ्या, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 10. क्लिअर आहे का? इथपर्यंत यस आणि नो रिप्लाय करावा. चला पटकन मला इथपर्यंत यस आणि नो रिप्लाय करावा. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे, इथेपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. फक्त मी याच्यामध्ये थोडस ऍडिशन करणार आहे. पहा, लक्ष द्या मी काय सांगतो. व्हेरी गुड. की आपल्याला क्वेश्चन मध्ये फक्त फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इथपर्यंतच क्वेश्चन होता. जर समजा क्वेश्चन असा असता फाइंड द व्हॅल्यू ऑफ डीसी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डीसी. चला सांगा मला डीसी ची व्हॅल्यू किती येणार मग. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डीसी असा क्वेश्चन असता. क्वेश्चन मध्येच व्हेरी गुड सृष्टी श्रद्धा पहा सर्वांचा आन्सर. आदित्य, साई, परवेश, सोना, नथराव, पहा मंगेश, सर्वांचे आन्सर 15. कारण काय आहे, जर बीसी सांगितलं नाही तर x 5 आलंय. बीसी इज इक्वल टू काय आहे x + 5, तर 10 + 5 काय असणार आहे 15 असणार आहे. मग या क्वेश्चन मध्ये आपल्याला x काढायचंय म्हणून आपण बीसी ची व्हॅल्यू काढली नाही, पण कुठे कुठे बीसी ची पण व्हॅल्यू काढायला मग तेव्हा आपण गडबडीत काय करतो x काढतो, आणि x काढलं की आपल्याला वाटतं झालं. तुम्हाला बीसी ची व्हॅल्यू येत असते, ऍक्च्युअली काय ठेवायचं असतं फक्त व्हॅल्यू ठेवायची असते, पण आपण गडबडीमध्ये थोडेसे अशा छोट्याशा चुका आपल्याला टाळायच्या आहेत. इथं तसा प्रॉब्लेम नाहीये, पण मी उगाचच ऍड केलं. ठीक आहे, ओके चलो. और एक प्रॉब्लेम लेंगे, क्वेश्चन नंबर 10 एक्टिविटी. हा चला, डीसी पण सांगितली. पहा डीसी कितीचं आलंय. डीसी काढायला सांगितलं नाही सर ना, डीसी काढायला सांगितलं. हा डीसी पण काढलं. ओके चलो, एडी पण काढलाय, सर्वच काढलाय आपण सर्वांनी. ओके, डीसी, डीसी वर सगळ्यांच्या नजर आहे. डीसी वर सर्वांच्या नजर आहे. चलो क्वेश्चन नंबर 10. ओके व्हेरी गुड. एसी पण काढलं 5 क्वेश्चन. व्हेरी गुड, एसी 20 आला. ओके व्हेरी गुड. चलो क्वेश्चन नंबर 10 सॉल्व करेंगे. 10 होते आपल्याला, 10 होते. चला बरं लिहा क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 लिहून घ्यायचं. पहा, आणि रेकॉर्डेड लेक्चर थोडस उशिरा, कारण रेकॉर्डचा कन्वर्टला वगैरे टाइम लागायला, त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही लाईव्ह लेक्चरच ट्राय करायचं, अटेंड करायचं. शक्य होईल तेवढं लवकर टाकायचा प्रयत्न करतो रेकॉर्डेड लेक्चर, पण ते काय होतंय थोडासा टाइम लागत असतो त्यासाठी. चला क्वेश्चन नंबर 10 घ्या. आपल्याला ऍक्टिव्हिटी घ्यायचे क्वेश्चन नंबर 10 मध्ये. तर तुम्ही डायरेक्ट पूर्ण क्वेश्चन लिहू शकता ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये. आपण पाहूया कसं करायचं ते क्वेश्चन. फक्त ऍक्टिव्हिटी फिल करायचं आपल्याला. प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 10. ऍक्च्युली तुम्हाला ते टाइम तुम्ही लिहू शकता, किंवा असं करा क्वेश्चन नंबर 10 लिहा ऍक्टिव्हिटी मध्ये. पहा लक्ष द्या माझ्याकडे. क्वेश्चन नंबर तुम्ही 10 लिहू शकता ऍक्टिव्हिटी मध्ये, आणि त्याच्यानंतर म्हणजे उद्या येत असताना लक्ष देते का मी काय म्हणतोय. क्वेश्चन नंबर 10 जस्ट मिनिट, आज डेट किती आहे.
लक्ष द्या याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 10 क्वेश्चन पण मोठा आहे आणि त्याची ऍक्टिव्हिटी लिहायचं. ऍक्टिव्हिटी तुम्ही ट्राय करा फिल करायचा. उद्या आल्यानंतर मी वाटलं तर त्याच्यामध्ये कसं घ्यायचं ते सांगतो. एक 10 मिनिटं आहेत ठीक आहे, पण थोडेसे रेकॉर्डिंग मी आज लवकर होते का अपलोड ते पण पाहतो. पण रेकॉर्डिंग साठी मी सांगितलेलं आहे की आपण शक्यतो लाईव्ह लेक्चरच ट्राय करायचे, अटेंड करायचं आणि रेग्युलरली लेक्चर अटेंड करायचं. काही प्रॉब्लेम असतील, काही डाऊट असतील, बेधडक विचारायचे, निवांतपणे विचारायचे. डाऊट वगैरे विचारायला बिलकुल लाजायचं नाही. ठीक आहे, ओके. तर मग आपण काय करूया आता, इथे थांबूया. पहा होमवर्क काय काय दिला होता मी. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 10. त्याच्यापैकी बऱ्यापैकी सिंपलच क्वेश्चन आहे. 8 तर बऱ्याच जणांनी सॉल्व्ह करून केलाय. सो जर येत नसला तरी क्वेश्चन नंबर 10 लिहून तरी घ्या आणि मी उद्या विचारतो तुम्ही केलाय का नाही. जर अडचण असेल तर सांगा. ओके, क्लिअर आहे सर्वांना. मग रेस्ट घ्यायचे थोडीसे. चर्चा लेक्चर सायन्सचं लेक्चर सुरू होईल थोड्या वेळात. आपण डन करूया इथपर्यंत. ओके, सो बाय बाय एव्हरीवन. हॅव नाईस डे. ओके, चलो बाय एव्हरीवन. बाय बाय. चलो मैं मीटिंग एंड करता हूँ. नेक्स्ट लेक्चर आप ज्वाइन करिए थोड़ी देर के बाद. एवरीवन टाटा, गुड बाय, हैव अ नाइस डे.